दादा माझ्या लेकराला न्याय द्या. काय करायचं? तुम्ही लाडकी बहीण म्हणताना माझ्या लाडक्या मुलीला तुम्ही न्याय द्या. तुमची मुलगी समजून माझ्या मुलीला न्याय द्या. अजित दादाच होते लग्नाला. त्यांचं आहे आता, त्यांचे नेते मंडळीचे ते होते. मग त्यांनी आशीर्वाद द्यायला त्यांनाच लावलं. अर्धा पाऊण तास होते दादा लग्नाला. त्यावेळेस एक खोचक त्यांनी विचारलं होतं राजेंद्र राघवनला, गाडी यांनी मागितली का तुम्ही मनाने दिली? अजित पवार म्हटले. हा, बोलले होते की यांनी मागितली का तुम्ही दिली गाडी. आता ते आपण समजून घेतलं की बाबा चला. ती अशी विचारणा झाली होती. मग ते आशीर्वाद देऊन दादा लगेच निघाले, लग्न लागलं गेले निघून. असं झालं ते दादाचं हे. तर राजेंद्र हागवणे त्यांचे जे नेते आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही काय आवाहन कराल? त्यांना एकच सांगाल की दादा माझ्या लेकराला न्याय द्या. त्यांना जेवढी कठोर शिक्षा होईल. त्या 5 जणांना शिक्षा झाली तुम्हाला तुम्ही जर ही बातमी पाहत असाल, त्या मुलीचे फोटो आणि ती अवस्था बघा बघा. आणि तुम्ही ठरवा यांना मुलीला न्याय द्यायचा की काय करायचं. तुम्ही लाडकी बहीण म्हणताना माझ्या लाडक्या मुलीला तुम्ही न्याय द्या. तुमची मुलगी समजून माझ्या मुलीला न्याय द्या. एवढी तुमच्याकडे प्रार्थना आहे. एवढी प्रार्थना आहे का आमची की आमच्या मुलीला न्याय द्या. तुमची मुलगी समजून न्याय द्या. ज्यावेळेस वैष्णवी आणि शशांक यांचं लव्ह मॅरेज होतं त्याआधी लग्न जोडू देत नव्हते, असं काही झालं होतं का त्यावेळेस? चालतं की आता तुम्हाला अगोदरच सांगितलं की 2 मागणी आली होती, दोन्ही मोडली. म्हणून मी पर्यायाने त्यांना तेच हवं होतं. त्यांना मुलगी नको होती, माझी प्रॉपर्टी होती पाहिजे होती. म्हणून तर त्यांना ते केलं. 2 वर्षात अशा त्रास चालू केला. 6 महिन्यात. वैष्णवी यांनी गळफास घेतल्यानंतर किती तासानंतर तुम्हाला कळलं की अशा अशी आता काही तो घटना? गळफास किती वाजता घेतलं मला नाही आम्हाला माहिती, काहीच किती कल्पना वाजता नाहीये. मारलं मला नाही माहिती. 4:30 पावणे 5ला आम्हाला फोन आला, ते पण आमच्या पाहुण्यांचा. आम्हाला त्यांनी नाही केलं स्वतःहून? स्वतःने काय केला नाही. आमचे बैरट पाहुणे आहेत, त्यांचा फोन आला की आमच्या भावाला, माझ्या चुलत भावाला फोन आला की तेलाराम का हॉस्पिटल आहे पावधनला, तिथं त्याचं आई वडिलांना आणि 2 भावांना घेऊन या. आम्ही गेलो लगेच. तिथं ते सगळं झालेलं होतं. थेट विचारतो, ही आत्महत्या आहे की हत्या आहे वाटतं? तिच्या हत्याच केलेले. कारण एवढे मार आहे तिच्या अंगावरती, एवढे मार आहेत की अशी एक जागा सोडलेली ना की ती काळी निळी झालेली, एवढी मारलेली. तुम्ही फोटो पहा, सगळे अपडेट घ्या, मग तुम्ही तुमचं सांगा की ती हत्या आहे की आत्महत्या.